नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 9. शिवजींचे त्रिपुरांकडे प्रस्थान. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, महर्षी, भगवान शिवजींसाठी बनवण्यात आलेला तो रथ अनेक आश्चर्यांनी युक्त होता. त्या दिव्य रथाला वेदरूपी अश्व जोडून ब्रह्माजींनी तो शंकरांना समर्पित केला. विष्णू आदी देवांनी त्यांना रथावर आरूढ होण्याची विनंती केली. नंतर ब्रह्मा, विष्णू, देव, गंधर्व, किन्नर, ऋषीजन आणि अप्सरा त्यांची स्तुती करू लागले. शिवजींनी दिव्य ऐश्वर्य संपन्न व सर्व सामुग्रीने युक्त अशा त्या रथाचे व सारथ्य करणाऱ्या ब्रह्माजींचे अवलोकन केले. मग ते सुहास्य मुद्रेने त्यावर आरूढ झाले. त्या समयी त्यांचा भार असह्य होऊन रथाचे चारही अश्व कोलमडून खाली कोसळले. पृथ्वीवर भूकंप होऊ लागले. पर्वत डगमगू लागले. तो भार शेषालाही सहन होईना. त्यामुळे सर्वत्र गडबड उडाली. तेव्हा बैलाचे रूप घेतलेल्या धर्माने रथाच्या खालून टेका देऊन तो वर उचलून धरला, पण क्षणाभरात त्यानेही गुडघे टेकले. तेव्हा ब्रह्माजींनी शिवजींच्या आज्ञेने हातात चाबूक घेऊन घोड्यांना उठवले आणि त्यांना गती दिली. ते वायुवेगाने धावू लागले. थोड्याच वेळात तो रथ आकाशात स्थित असलेला त्रिपुरांसमोर आला. तेव्हा शिवजी देवांना उद्देशून म्हणाले, तुम्ही मला पशूंचा अधिपती करत असाल तरच मी या असुरांचा वध करतो. प्रत्येक देव निरनिराळा पशु कल्पिला तरच ते महादैत्य नाश पावतील, अन्यथा नाही. देवादिदेव शिवजींचे ते बोलणे ऐकून पशुत्वाच्या कल्पनेने सर्व देवांना फार वाईट वाटले. त्यांचा मनोभाव जाणून शिवजींना दया आली. ते हसत हसत म्हणाले, देव हो, काळजी करू नका. तुमच्या ठिकाणी पशुत्वाची कल्पना केली तरी तुमचे पतन होणार नाही. मी तुम्हाला पशुभावापासून मुक्त होण्याचा उपाय सांगणार आहे. तो ऐका व त्याप्रमाणे करा. जो पाशुपत व्रताचे आचरण करील तो पशुत्वापासून मुक्त होईल. तुमच्या व्यतिरिक्त जे कोणी माझे पाशुपत व्रत करतील त्यांचीही पशुत्वापासून सुटका होईल, हे मी अगदी सत्य सांगत आहे. जो मनुष्य नैष्ठिक ब्रह्मचार्याचे पालन करून 3, 6 किंवा 12 वर्षे माझी सेवा आराधना करील तोही पशुपाशातून विमुक्त होईल, यात संशय नाही. शिवजींचे म्हणणे मान्य करून देव आणि असुर त्यांचे पशु बनले. पशुत्वरूपी पाशातून मुक्त करणारे रुद्रदेव पशुपती बनले. तेव्हापासून शिवजी पशुपती या नावाने विख्यात झाले. हे नाम सर्व लोकांचे कल्याण करणारे आहे. शिवजी पशुपती झाले तेव्हा त्यांनी जे स्वरूप प्रकट केले ते अत्यंत अद्भुत होते. त्याचे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. ते स्वरूप पाहून देव आणि ऋषी हर्षमग्न होऊन त्यांचा जय जयकार करू लागले. ब्रह्मा, विष्णू आदी श्रेष्ठ देवही अतिप्रसन्न झाले. त्यानंतर भगवान महेश्वर युद्धसिद्ध होऊन त्रिपुरांचा संहार करण्यासाठी निघाले. तेव्हा देवांचा व ऋषींचा आनंद गगनात मावेना. ते शिवजींचा जय जयकार करू लागले. सिद्ध आणि चारण यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. देवही युद्धोत्सुक होऊन आपापल्या सेनेसह त्यांच्याबरोबर निघाले. त्यांनी हलव, मुसळ, भुशुंडी आदी नाना प्रकारची शस्त्रास्त्रे धारण केली होती. ते हत्ती, अश्व, वृषभ, सिंह, रथ आदी वाहनांवर आरूढ झाले होते. त्या समयी शिवजींबरोबर भृंगी, केश, विगतवास, महाकेश, महाज्वर, सोमवल्ली, सवर्ण, सोमप, सनक, सोमद्रुक, सूर्यवर्चा, सूर्यप्रेक्षणक, सूर्याक्ष, सुरीनामा, सुर, सुंदर, प्रस्कंद, कुंदर, चंड, कंपन, अतिकंपन, इंद्र, इंद्रजय, यंता, हिमकर, शताक्ष, पंचाक्ष, सहस्राक्ष,
महोदर सतीजहू सतास्य रंक कर्पूरपूतन द्विशिख त्रिशिख अहंकारकारक अजवस्त्र अष्टवक्त्र हयवक्त्र अर्धवक्त्र आदी असंख्य गण त्यांना वेढून पुढे चालू लागले. व्यासजी, शिव महाप्रभू त्रैलोक्य भस्म करण्यास समर्थ असताना त्रिपुरांना जाळण्यासाठी त्यांनी रथ, बाण, गण व देवसेना घेऊन जाणे हे जरा विचित्रच वाटते आणि ते स्वाभाविक आहे. पण हे त्यांनी पापांचा नाश करणारी आपली कीर्ती त्रैलोक्यात पसरावी आणि देवांमध्ये शंकरच मुख्य आहेत हे मलिन बुद्धिदुष्टांना कळावे म्हणूनच केले. अध्याय 9 समाप्त.